आता 3 बॉल 5, 3 चेंडू 5 धावा, 3 बॉल 5 ची मॅच, 1 डॉट बॉल हवा आहे. परंतु स्ट्रायकर एंड वरती बॅटर अक्षयला आपण पाहत आहे. ज्या अक्षयच्या बॅटमधनं बॅट वरती बॉल कलेक्ट करणं, मिडल करणं ते महत्वाचं आहे. हाफ ट्रॅकर पूल केलाय, बॉल हवे ते, ही कॅच काय कॅरी होईल, परंतु दूरवरती होता, दूरवरती होता. खूप दूरवरनं प्रयत्न केले त्या क्षेत्ररक्षकानं. याही बॉल वरती धावा आल्या त्या 2. आणि मग तदनंतर त्या सेंडला फलंदाज बाद. चुका 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 या निर्णायक क्षणाला अशा चुका होत असतात. आणि याही वेळेला त्या विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. त्याचा चाणक्षपणा बघायला मिळाला. चेक केलं जात आहे, फलंदाजांनी बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं रेफर केलं गेलंय. चेक केलं जाईल, सॉफ्ट सिग्नल तो आउट आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रेफर केलं गेलंय. बॅटरचं असं म्हणणं आहे की मी क्रीज मध्ये उभा होतो, ते चेक जरूर केलं जाईल. कारण लाईव्ह टेलिकास्ट आहे, ती मोबदला आहे, ती संधी आहे तुम्हाला की तुम्ही चेक करू शकता. एक रिव्ह्यू तो तुमच्याकरिता उपलब्ध करून दिला या स्पर्धेत. OUT आउच. अक्षय बाद झालाय, म्हणजे नवीन बॅटर जो मैदानामध्ये दाखल होईल आता त्याला स्ट्रायकर एंड वरती जावं लागेल. नवीन बॅटर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती. पाण्यातनं मासा बाहेर काढावा आणि तो ज्या पद्धतीनं तळमळ करतोय ना स्ट्रायकर एंड वरती येण्याकरिता, ती तळमळ सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये धीरज करतोय. गेले 2 बॉल त्यानं 2 विकेट रनआउटच्या सॅक्रिफाईस केल्यात, परंतु त्याला स्ट्राईक ती मात्र मिळत नाहीये. स्पीडअप करायचा सामना, स्पीडअप करा लवकर लवकर. मॅचला खूप सारा विलंब झाला. ही मॅच अगदी वेळ खूप कधीच खर्च झाला या सामन्याचा. एक्स्ट्राचा टाइम घेतला जातोय. आता येणारे बॉल बाकी आहेत 2, आणि त्या 2 बॉलला विजयासाठी 3 धावा करायच्या आहेत. याची नोंद घ्या. 2 चेंडू 3 धावा. दोन बॉल तीन. चला स्पीडअप करा. सामन्याला खूप वेळ घेतला जातोय. आता या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं हा फटका चांगला खेळलाय आणि कॅच कॅरी झाली. महत्वाच्या क्षणाला मिळालेली सफलता, महत्वाची विकेट. आता मॅच इथनं बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकताना बघायला मिळेल, कारण 1 चेंडू आणि विजयासाठी करायच्या धावा 3. चला बॅटर धावत जा, टीम मीटिंग नकोय कुठल्याही प्रकारची. 1 बॉल 3, 1 चेंडू 3 धावा. व्हॉट अ मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. चुरशीची लढत मैदानामध्ये बघायला मिळतीये. लाजवाब. ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं धीरजला स्ट्रायकर एंड वरती यायचं होतं, परंतु ती स्ट्राईक शेवटपर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत मिळालेली नाहीये. आता नवीन बॅटर तो दाखल होईल, काय तो त्याच्या बॅटमधनं विजयाच्या त्या महत्वपूर्ण 3 धावा बनवेल का? मोठा फटका खेळावा लागतील. 3 धावा पळून काढणं सोपं नाहीये. 3 धावा या तुम्हाला पळून काढणं सोपं नसणारच आहे, परंतु मोठा फटका खेळू शकतो. नवीन बॅटर वरती विश्वास तर दाखवलाय तो मैदानाच्या आतमध्ये रोशन, आणि रोशनचा हा फटका तेवढी ताकद नाही की त्याच्यावरती धाव मिळेल. आणि इथे विजयी झालीये टीम मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंग जाडखैरे. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगला. चुरशीची लढत बघायला मिळाली, शेवटपर्यंत लढले, परंतु खुपरीकरांच्या वाटेला आलं अपयश. हार्ड लक टीम खुपरी. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जय बजरंग झाडखैरे. यापुढे होणारी मॅच दोन्ही टीम तुल्यबळ आहेत. एका